अमेरिका आणि इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या टंचाईची भीती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि मराठवाड्यातील काही भागात नागरिकांनी खबरदारीच्या नावाखाली पेट्रोल डिझेलची साठेबाजी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळते. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, तर काही ठिकाणी अचानक वाढलेल्या मागणीमुळे तात्पुरता ताण निर्माण झालाय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर इंधन संपणार, पेट्रोल पंप बंद होणार अशा अफवा वेगानं पसरत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. याच भीतीपोटी अनेक लोकांनी पेट्रोल डिझेलची अतिरिक्त साठेबाजी सुरू केली आहे. मात्र खरंच पेट्रोल डिझेलची टंचाई आहे का? असल्यास ती किती प्रमाणात आहे आणि यावर सरकारचं म्हणणं काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट गडद झालं असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होतोय. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्यानं पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक राज्यांमध्येही हीच परिस्थिती असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. विशेषतः ट्रॅक्टर, शेतीपंप यासह इतर शेतीच्या कामासाठी डिझेलची आवश्यकता असल्यानं ग्रामीण भागातील लोकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी धक्काबुक्की होताना दिसते, तर काही पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना रात्री मुक्काम करण्याची वेळ आली आहे. परंतु पेट्रोल डिझेल संपणार या भीतीपोटी साठेबाजी करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलंय. अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्यात, तर काहींनी कॅनमध्ये पेट्रोल डिझेल साठवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. आता यावर सरकारचं म्हणणं काय आहे तेही समजून घेऊया. कुणीही पेट्रोल डिझेलचा साठा करून न ठेवता आवश्यकतेनुसारच ते खरेदी करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केले. शिवाय पेट्रोल डिझेल संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात नीट लक्ष घालून नियोजन करावं, कुणालाही साठेबाजी न करू देता आवश्यकतेनुसार डिझेल मिळावं याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केले. एवढंच नाही तर या साठेबाजीपायी मे महिन्यात नेहमीपेक्षा 20% अधिक पेट्रोल डिझेल विक्री झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांकडून होणारी पेट्रोल डिझेलची साठेबाजी ही राज्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. प्रत्यक्षात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असतानाही अचानक वाढलेल्या मागणीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होते. याचा थेट परिणाम रुग्णवाहिका, अग्निशमन दल, ST, दूध व अन्नधान्य वाहतूक यासारख्या अत्यावश्यक सेवांवर होऊ शकतो. काही लोकांनी भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर इंधन साठवलं तर सामान्य नागरिकांना आणि गरजूंना पेट्रोल डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय घरांमध्ये किंवा अनधिकृत ठिकाणी पेट्रोल डिझेल साठवणं हे सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे आग किंवा मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अफवांना बळी न पडता जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगणं हीच सध्याची खरी गरज आहे. राज्य सरकार, प्रशासन आणि तेल कंपन्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या परिस्थितीत आवश्यक तेवढंच इंधन खरेदी करून इतर नागरिकांचाही विचार करणं हेच महाराष्ट्राच्या हिताचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MHAMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.